त्यासाठीच बरोबर 10 वाजता हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेईल। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। दत्ता, 10 वाजता शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेत आहे। नक्कीच सुमित, साधारणपणे 10 वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। एपीएमसीच्या मार्केटच्या मुख्य इमारतीमधल्या जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। या शिष्टमंडळामध्ये मंगेश शिवटे आणि सुमंत भांगे यांचा समावेश असणार आहे आणि त्याचबरोबर शिष्टमंडळामध्ये आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणावरती जो अंतिम तोडगा काढायचा आहे, अंतिम जीआर काढायचा आहे, त्या जीआरचा मसुदा मनोज जरांगे यांना सर्वप्रथम दिला जाणार आहे। हा जीआर घेतल्याच्या नंतर मनोज जरांगे या मसुद्यावरती त्यांच्या वकिलांच्या टीम सोबत सविस्तर चर्चा करणार आहेत। पूर्ण मसुद्याची त्या ठिकाणी पाहणी वाचन केलं जाणार आहे। त्यामधले जे काही बदल असतील ते बदल जे आहेत ते सरकारला सुचवले जाणार आहेत आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेले बदल जर सरकारला मान्य झाले आणि त्या बदलाच्या अनुषंगाने जर नवीन जीआर सरकारने अधिकृत संकेतस्थळावरती टाकला तर कदाचित मुख्यमंत्री तो जीआर मनोज जरांगे यांना स्वतः आपल्या हाताने आणून देऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी जीआर आणून दिल्यानंतर कदाचित मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार का पुढे आझाद मैदानाकडे जाणार हा त्यांचा निर्णय त्यावेळेला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या माहिती समोर आलेली आहे त्यानुसार साधारणपणे 10 वाजता जीआरचा मसुदा मनोज जरांगे यांना दिला जाणार आहे। 10 वाजता शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। सुमित, नक्कीच तर आपण बघतोय जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ येणार आहे। बरोबर 10 वाजता ही भेट जरांगे पाटलांची हे शिष्टमंडळ घेईल। आतापर्यंत अनेकदा जरांगे पाटलांची चर्चा शिष्टमंडळाने केलेली, मात्र त्याच्यावर तोडगा निघाला नव्हता आणि आता पुन्हा एकदा 10 वाजता ही भेट होईल। तर सरकारचं हे शिष्टमंडळ 10 वाजता मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांची नेमकी कशी समजूत घालते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शिष्टमंडळ जीआर आणि राजपत्राचा मसुदा जरांगेंना देणार आहे। सरकारच्या मसुद्यावर आता जरांगे वकिलांसोबत चर्चा त्यानंतर करतील। वकिलांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे मसुद्यात बदल सुचवणार असल्याची देखील माहिती मिळते। जरांगेंना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री जीआर देणार असल्याची देखील माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सरकारचं शिष्टमंडळ 10 वाजता मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। शिष्टमंडळ जीआर आणि राजपत्राचा मसुदा जरांगेंना दाखवणार आहे।